रामकृष्ण हरी, जय हे रामकृष्ण हरी। मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे। मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे। नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धारिले, मुक्त केले राक्षसां। नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धारिले, मुक्त केले राक्षसां। मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे। द्रोणागिरी कपिहाती, अनविलासितापती, थोर केली ख्याती, भरत भेटी समयी। द्रोणागिरी कपिहाती, अनविलासितापती, थोर केली ख्याती, भरत भेटी समयी। मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे। मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे। शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणिली, लंका दहन केली, हनुमंते काशाने। शिळा होती मनुष्य झाली, थोर कीर्ती वाखाणिली, लंका दहन केली, हनुमंते काशाने। मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे। मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे। राम जानकी जीवन, योगियांचे निज ध्यान, राम राजीव लोचन, तुका शरण वंदितो। राम जानकी जीवन, योगियांचे निज ध्यान, राम राजीव लोचन, तुका चरण वंदितो। राम जानकी जीवन, योगियांचे निज ध्यान, राम राजीव लोचन, तुका चरण वंदितो। मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू तुझे गुण, उदकी तारिले पाषाण, हे महिमान नामाचे। नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धारिले, मुक्त केले राक्षसा। मी तो अल्पमतीहीन,
काय वर्णू तुझे गुण उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी सजति सिंदूर वदनो देवो यत्माद पंकज स्मरणं वासर्मनिरीवतं सरसी नाश्यति विघ्नं या कुंदेन्दु तुषारहारधवलां या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदंड मंडितकरा या श्वेतपद्मासनं या ब्रह्माच्युत शंकर प्रवृत्तिभिर्देवी सदा वंदिता समपातुं सरस्वती भगवती निशेष जाड्यापहम् मुकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत कृपातमं वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं या नामी पृथ्वी समोरतलिते ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपी सागर बसवले ते रूप माझे ध्यान्यासो ज्या पादेफणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशा गोविंदा तुझ शरणं ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहर सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुसां महापातकनाशनं ज्ञात्वा नीलोत्पल श्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणपेतं जटामुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे
रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गुणामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयाल, रणान्यं जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरङ्गधीरं, राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। राम रामेति रामेति रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां न पातक नाशनम्। हरि हरि राम कृष्ण हरि, जय जय राम कृष्ण हरि। पांडुरंग हरी वासुदेव हरी, देवाजीच नाव घ्यावं पहाटेच्या प्रहरी। पांडुरंग हरी वासुदेव हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी, देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी। नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। गंगाधरा श्री गंगाधरा, गंगाधरा श्री गंगाधरा, गंगाधरा श्री गंगाधरा, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, 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 ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो नारायण, 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 ओम नमो नारायण। ओम श्री हनुमते नमः, ओम श्री हनुमते नमः,
ओम श्री हनुमते नमः 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 मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरितमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सर्वमंगलमंगले शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महायोग पीठे तठे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य निष्णुं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम 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 राम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम राम जय जय राम श्रीराम जय जय राम जय जय राम जय जय राम। रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला अर्जुन विषाद योग ओवी 140 ते 150। श्री गणेशाय नमः। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो समेद्या आत्मरूपां देवा तुची गणेशु सकल मत्ती प्रकाशो देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी सारंगधरू अर्जुनेशी ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू सारथी सारंगधरू अर्जुनेशी देखा नवलतया प्रभूंचे अद्भुत प्रेम भक्तांचे जे सारथ्यपण पार्थाचे करीत असे पाईक पाठीशी घातला आपण पुढे राहिला तिने पांचजन्य स्फुरिला अवलियाची परितो महाघोष थोरू गाजत असे गहिरू जैसा उदिला लोपी दिन करू नक्षत्रांते जैसे तुरबंबाळ भवंते कौरव दळी गाजत होते ते हर पोनी नेनो केवते गेले तेथून तैसाची देख ये रे निनादे अति गजरे देवदत्त धनुर्धरे अस्फुरिला हे दोन्ही शब्द अचाट मिनले एक वाट ते ब्रह्मकटाह शतकुट हो पाहत असे तवा भीमसेनो विषण्णेना जैसा महाकाल खवळला तिने प्रौंड अस्फुरिला महाशंकम तो महाप्रलय जलधरू जैसे गडगडीत गहिरू तव अनंत विजय युधिष्ठिरो अस्फुरित असे
नकुले सुघोषो सहदेवे मनी पुष्पको येने नादे अंतको गजबजला ठाके नकुळे सुघोषो सहदेवे मनी पुष्पको येणे नादे अंतको गजबजला ठाके। रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी। सुंदरकांड श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 25 भाग 6। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। भेटावया श्री रामचंद्र अंगद हनुमंतादी धुरा उल्लास समस्ता कपिंद्रा बहुवानरा आल्हाद पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वारी मानेलो संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे दे प्रेम काही कळा पांडुरंगा 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 तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुली आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा देवी मी जे जे बोले प्रभु ते तुमचेच शिकविले मनोन उधारी जो दे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 25व्या अध्यायाच्या 6व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री गुरु सद्गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। युवराज अंगद रामरायाचे आवडते लाडके भक्त हनुमंतराया मोठमोठे श्रेष्ठ मंडळी नळ असेल नीळ असेल जांबुवंत असेल गज असेल गवाक्ष असेल गवई असेल पणस असेल अशा प्रकारची जी मोठमोठी श्रेष्ठ शूरवीर धीर अशी जी वानर मंडळी आहे आणि बाकीची सर्वच त्यांच्या सोबत असणारे वानर सेना या सर्वांना रामरायाच्या भेटीला जाण्यासाठी मनामध्ये आल्हाद निर्माण झालेले आहे आणि रामरायाच्या भेटीसाठी मन उतावीळ झालेले आहे।
उताविळ मन भक्तीची या काजा, केव्हा भेट देशी केशीराजा. त्यांना आनंद झालेला आहे आणि आनंदात सगळे वानर मंडळी रामरायाच्या दर्शनाला निघालेले आहेत. प्रसवन नामे महागिरी ते वस्ती श्रीरामचंद्री, वने कानने साजिरी यावा वानरी ते केला. प्रसवन नावाचा महामोठा पर्वत आहे. त्या पर्वताच्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य आहे. तिथं अनेक अशा प्रकारची सुंदर वन आहेत, जी पाहिल्यानंतर आपलं मन मोहून टाकतात. जिथं आराम वाटतो असं विश्रांतीचं स्थान असणाऱ्या प्रसवनगिरी पर्वतावर जिथं रामप्रभूंचं वास्तव्य आहे, रहिवास आहे, त्या ठिकाणी ही सर्व वानर मंडळी आलेली आहेत. सम्मुख देखोनी रघुनंदन, स्रवती अश्रुधारा लोचन, अंग दे हनुमंते संपूर्ण लोटांगण घातले. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देवा सांगो सुख दुःख, देव निवारेल भूक. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा गावा, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा. देव देईल विसावा. सगळी वानर मंडळी आल्याबरोबर समोर रामरायाला पाहतात. रघुनंदनाला पुढे पाहिलं. आणि वास्तविक पाहता आनंदानं, उल्हासानं, हर्षानं डोळे डबडबून आले. पाण्यानं डोळे गच्च भरले. आनंद अश्रूच्या धारा डोळ्यातून वाहू लागल्या. युवराज अंगदानं सद्गुरु भक्त सख्या हनुमंतरायांनी आपलं सर्व शरीर रामरायाच्या चरणावर झोकून दिलं. रामरायाच्या समोर नतमस्तक झाले. रामरायाच्या समोर त्यांनी साष्टांग लोटांगण घातलं. मस्तकी धरिले दृढ चरण, श्रीरामे दिदले आलिंगण. कोटी जन्माचे श्रम हरण, दोघे जण पावले. रामरायाचं चरण आपल्या डोक्यावर धरलं. रामरायाचं दर्शन हनुमंतरायांनी आणि अंगदांनी घेतलं. रामरायांनी दोघांनाही उचललं. अगदी प्रेमानं, आनंदानं, कडकडून अंगदाला आणि हनुमंतरायाला रामरायांनी मिठी मारली.
आलिंगन दिलं आणि आलिंगनामध्ये काय ताकद असते याचं चिंतन सांगताना नात्रय म्हणतात, कोटी जन्माचे श्रम हरण दोघे जण पावले. आतापर्यंत जेवढे जेवढे महाग जन्म घेतले, 184 योनी फिरलो, त्याच्यामध्ये जो त्रास झाला, त्याच्यामध्ये जो दुःख झालं, त्याच्यामध्ये आपल्याला अनेक संकट आली आणि त्यामुळं असह्य अशा प्रकारच्या वेदनांना, महादुःखांना सामोरं जावं लागलं होतं. त्या अनंत कोटी जन्माचं दुःख प्रभूंच्या भेटीमुळं आणि प्रभूंनी आपल्याला अंगीकारल्यामुळं क्षणार्धामध्ये नाहीस झालं. पण दोघांची अवस्था सुख स्वरूप झाली. सुख म्हणजेच देव, सत्य म्हणजेच देव. आणि अशी सत्य स्वरूप, सुख स्वरूप, आनंद म्हणजेच देव, अशी आनंद स्वरूप अंगद आणि हनुमंतरायाची उच्च कोटीची अवस्था झाली. सवेच वंदिला लक्ष्मण, मस्तकी धरिले त्याचे चरण, सौमित्रीने दिले आलिंगन, सुमित्र पण निमाले. रामरायांचं दर्शन घेतलं, रामरायांच्या चरणावर लोटांगण घातलं. त्याचप्रमाणे ताबडतोब लक्ष्मणालाही युवराज अंगद आणि हनुमंतरायांनी वंदन केलं. शेषनारायण असणारे अवतारी पुरुष लक्ष्मण दादा, त्यांचंही चरण आपल्या डोक्यावर युवराजाने अंगदानी धरलं. लक्ष्मण दादानी अंगदाला आणि हनुमंतरायाला कडकडून मिठी मारली. आणि जे द्वैत असतं, द्वैत म्हणजे एकमेकाबद्दलचा जो वैरभाव असतो, मितूपणा असतो, तो जो फरक आहे, तो फरक सर्व नाहीसा झाला. अशा प्रकारची अवस्था युवराज अंगद आणि भक्त सखे हनुमंतराय या दोघांची झाली. सुमित्र झाले निज मन, सुमित्र चित्त चैतन्य घन, सुमित्र झाला अभिमान, मती चिद्घन सुमित्र. त्या दोघांचंही मन पवित्र झालं, शुद्ध झालं, सात्विक बनलं. म्हणजे भगवंताबद्दलचं प्रेम त्यांच्या अंतःकरणामध्ये इतकं बळावलं की निजमनच आपला मित्र वाटू लागला. मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासोनी कैशी निवृत्तीशी आले. या अवस्थेला युवराज अंगद आणि हनुमंतराया पोहोचले. त्यांचं चित्त चैतन्य घन झालं. त्यांचा अभिमान तोही जाज्वल्य स्वरूप झाला. त्यांची बुद्धी सुद्धा चैतन्याचा जिव्हाळा झाला. म्हणजे मन, चित्त
अभिमान म्हणजे अहंकार आणि बुद्धी, त्या चारीची चैतन्य गण अवस्था लक्ष्मण दादांना भेटल्यानंतर देवप्पा हनुमंतरायाची आणि संत अवतार असणाऱ्या अंगदाची झालेली आहे. श्रीराम भजनी तत्पर इंद्रिय झाली सुमित्र, जीवा राम नामी कावर वाचा सुमित्र सोय झाली. ताबडतोब त्यांच्या मुखातून रामरायाचं भजन सुरू झालं. सर्व इंद्रिय रामनामाचं भजन करू लागली. जिभेनं रामनाम घेतलं जाऊ लागलं. रामनामामध्ये जीव तल्लीन झाली, एकाग्र झाली आणि त्यांची वाणी सुफळ झाली, सफल झाली आणि वाचेन ते भगवंताचं भजन गाऊ लागले. राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, प्रभु राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, हरि राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, प्रभु राम राम राम, देव राम राम राम, हरि राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम. हरिदासांचे आलिंगन ऐसे सभाय करी पावन, अभागी देखती दोष गुण, सौभाग्य पूर्ण सद्भावे. लक्ष्मण दादा भगवंताचे लाडके सेवक आहेत, दास आहेत. हरिदास ही पदवी आहे त्यांना. आणि हरीची या दासा हरिदाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आणि अशा हरिदासाची भेट, दर्शन, स्पर्श, आलिंगन, कृपा आणि आशीर्वाद अंगद आणि हनुमंतरायाला झाला. त्यावेळेस पावन अशी अवस्था प्राप्त झाली. खरोखर जे भाग्याचे असतात, ज्यांची पूर्वजन्माची पुण्याई असते, ज्यांच्या अंतकरणामध्ये सद्भाव असतो, त्यांनाच हरिदासांची भेटी होते. त्यांनाच साधू संतांचं दर्शन होतं. पण नात्रया म्हणतात, काही अभागी असेही असतात, त्या साधू संतांमध्येही दोष बघतात, त्या हरिदासामध्येही दोष बघतात. त्यांना मात्र नात्रया करंट्या कपाळाचे दुर्दैवी अभागी म्हणतात. साधूंचे जे दर्शन
तेची परम अनुष्ठान साधूंचे जे भाषण तपश्चर्या पूर्ण पूर्णत्वे. साधू कुणाला म्हटलं जातं? ज्यांनी आपल्या या शरीरातून काम क्रोध मद मत्सर दंभ आणि अहंकार हे 6 वैरी बाहेर काढलेले. या 6 वैऱ्यांना ज्यांनी धुवून काढलेले, आपल्याकडे थारा दिलेले, अशांना साधू म्हणतात. आणि अशा साधूंचं दर्शन म्हणजे खरोखर मोठं अनुष्ठान केल्याचं पुण्य मिळतं, तप केल्याचं भाग्य प्राप्त होतं. साधूंच्या मुखातून जी अमृतवाणी ऐकायला मिळते त्याचं पुण्य किती आहे? त्याची किंमत किती आहे? तर 12 वर्ष घनघोर अशा प्रकारची तपश्चर्या करणं, त्या तपश्चर्येच्या मापापेक्षा सुद्धा मोठं आहे. अशा साधूंच्या अमृतवाणी ऐकायला मिळणं, त्यांची अमृत वचन आपल्या कानावर पडणं आणि ती बोध रूपानं आपल्या अंतःकरणात ठसावणं, त्याप्रमाणे आपल्या प्रवृत्तीमध्ये बदल पडून आपली वृत्ती पूर्णपणानं पावन होणं, हेच एक भाग्याचं लक्षण आहे. कारण भाग्यवंता घरी भजन पूजन. नरदेह हे एक क्षेत्र आहे, तसंच नरदेह हे घर आहे. ह्या आपल्या असणाऱ्या 3.5 हाताच्या घरामध्ये जो भगवंताचं भजन करतो, आपलं सर्वस्व भगवंताला वाहतो, आपली सेवा भगवंताला प्रदान करतो, तोच भाग्यवंत म्हणतात. भाग्यवंत मानुजया शरण गेली पंढरी राया. पण कोणत्या भगवंताचं भजन करावं? तर पंढरीनाथाचं भजन करावं, रुक्मिणी वराचं भजन करावं, पुंडलिक वरदाचं भजन करावं. आणि असं जो भजन करतो त्याची आवडीनं प्रेमानं भेट घेण्यासाठी राम वाट पाहतो. भाग्यवंता घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भगवंताला वाटतं तो भक्त जो भाग्यवंत आहे तो एकदा मला कधी येऊन भेटेल, माझी आणि त्याची कधी एकदा भेट होईल, अशी सारखी वाट भगवान परमात्मा पाहतो. सज्जनासी आलिंगन तेने सर्वांग पावन, देहाची होय चैतन्य घन, कृपा सज्जन जय करीती. काय कृपा करील नारायण,
कायमी उद्धार पावेन, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. की अशी ज्यावेळेस आपली अवस्था होते आणि सज्जनाची भेटी होते, सज्जन आपल्याला आपलंस करतात, कडकडून मिठी मारतात, आलिंगन देतात, त्यावेळी ही आपली काया पुनीत होते, पवित्र होते, पावन होते. देहात चैतन्य घन होऊन जातो. ज्या वेळेस साधू संत सज्जन संत मंडळी आपल्यावर कृपा करतात, कृपेचा ओलावा आपल्याला देऊ करतात, त्यावेळेस आपला हा देह पावन होतो. भक्ती केल्याविन न होय सत्य जाणा. भक्ती ही काय आपोआप होत नसते, ती आपण करावी लागते. भक्ती केल्याविन न होय सत्य जाणा, सुख दुःख नाना प्रयत्ने विन होती. भक्ती ही करावीच लागते. पण तुम्हाला सुख मिळवायचं असेल किंवा दुःख प्राप्त होत असेल, आता प्रत्येक जण भगवंताकडे देवाकडं सुख मागतो, दुःख कोणीच मागत नाही. पण न मागताही दुःख आपल्याकडे येतं, मिळतं, आपल्या वर अधिकार गाजवतं. म्हणून हे सुख दुःख काही प्रयत्न करावे लागत नाही, ते आपोआप येतं म्हणतात. पण भक्ती करावी लागते. भक्ती केली, दुःखाचा डोंगरच्या डोंगर जळून जातो आणि सुखरूप अवस्था आपली होते. म्हणून आपण काय केलं पाहिजे, देवासी लोटांगणी जावे. देवाकडे जाताना गडगड 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 लोळत गेलं पाहिजे, साष्टांग दंडवत घालत गेलं पाहिजे, देवाच्या चरणावर लोटांगण घातलं पाहिजे. देवासी लोटांगणी जावे, मन सेवेसी लावावे, तेने हे शरीर होय पावन. मन जर सेवेला लावलं, देहानं मनानं वाणीनं बुद्धीनं चित्तानं अभिमानानं जर भगवंताची सेवा अंगीकारली, तर हा देह आपला पवित्र होऊन जातो. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. साधू सज्जन संगती सभाग्य भाग्याते पावती, सत्संगे भव निर्मुक्ती वेदशास्त्राशी संमत. वेदशास्त्रामध्ये काय सांगितलेले आहे, साधूंची सज्जनांची संगती सहवास आपल्याला मिळावा. जे खरंच भाग्यवान आहेत त्यांना भाग्यानं सत्संगाची प्राप्ती होते आणि त्यामुळं
भवाची निर्मुक्ती होते, संसारापासून सुटका होते. हे वेदशास्त्रामध्ये सांगितलेले आहे. असं नात्रया म्हणतात. सज्जनाचे पाद स्पर्शने तेने कर्मा कर्म निरशे, जन्म मरण सकळ नाशे, त्या रहिवास परिब्रह्मी. सज्जनाचे पाद स्पर्शे तेने कर्मा कर्म निरशे, जन्म मरण सकळ नाशे, त्या रहिवास परिब्रह्मी. सज्जनाचं जर दर्शन झालं, त्यांच्या चरणाचं स्पर्श होण्याचं भाग्य जर आपल्याला मिळालं, तर कर्म अकर्म विकर्म हे निष्कर्म होऊन जातं, ब्रह्मस्वरूप होऊन जातं. कर्म अकर्माचा निराश होऊन जातो. जन्म मरणाच्या या राहट गाडीतून आपली सुटका होते. आणि अशा साधकाला, अशा भक्ताला परमात्म्याच्या लोकामध्ये वास्तव्य करण्यास मिळतं. परब्रह्माच्या ठिकाणी त्याचा रहिवास होतो. सौमित्र साधू श्रीराम भक्त त्याचा लिंगन पै देत, अंगद आणि हनुमंत आनंद भरीत सोयी झाले. आता इथं हरिदास रामभक्त रामरायाचे सेवक महाराज लक्ष्मण दादा आहेत. त्यांची अंगदाची आणि हनुमंतरायाची मिठी पडली, आलिंगन घडलं. आणि अंगद हनुमंतराया दोघेही आनंद भरीत झाले. हाती धरणी अंगदासी हनुमानाला सुग्रीवा पासी, सप्रेम वंदिता तयासी तोही उल्लासी अलंगी. हाती धरणी अंगदासी हनुमान आला सुग्रीवा पासी, सप्रेम वंदिता तयासी तोही उल्लासी आलिंगी. रामरायाचं दर्शन घेऊन लक्ष्मण दादांना वंदन करून अंगदाला हाताला धरून राजा सुग्रीवाच्या जवळ हनुमंतराय आलेले. राजा सुग्रीवाच्या चरणाला वंदन हनुमंतरायाने आणि अंगदाने केलेले. राजा सुग्रीवानं अंगद हनुमंतरायाला आलिंगन दिलेले, कडकडून मिठी मारलेले. राजानं आपल्याला आलिंगन दिलं. त्यावेळेस भीड भाड काही राहत नाही. अंतर दोघांमध्ये आहे, ते अंतर संपून जात. आणि ज्याला आपलेपणा म्हणतो तिथं आपलेपणा वाढीस लागतो. लहान आणि मोठा हा भेदभाव राहत नाही. जाणता आणि नेणता ही अवस्था राहत नाही. मनाच्या ठिकाणी संकल्प विकल्प किंतु परंतु काही राहत नाही. संदेहाची सुटली गाठी, पोटी झालो शीतळ. संदेहच राहत नाही मनाच्या ठिकाणी. राजा सुग्रीवानं कडखडून मिठी मारली, संदेह निमाला. अंतकरणामध्ये
रोमामध्ये अंतकरणापासून शांती निर्माण झाली, सुख निर्माण झाला, उल्हास निर्माण झालं. अशी अवस्था अंगद आणि हनुमंत याची झालेली आहे. सुग्रीव म्हणे हनुमंता तुझे अंगदासी श्लाघ्यता, तू समस्ताशी जीवदाता संरक्षिता माशी. राजा सुग्रीव हनुमंत याची स्तुती करू लागले. सर्व कार्याचा मोठेपणा राजा सुग्रीवाकडे जरी जात असला, कारण राजा सुग्रीवाचा अंकित हनुमंतराय आहे. हनुमंतरायाने जरी सीताशुद्धी केली असली तरी ती सुग्रीवाकडेच जाते. पण राजा सुग्रीव म्हणतो, हनुमंता अंगदाचा तुझ्यामुळेच मोठेपणा, आम्हा सगळ्यांची महानता तुझ्यामुळेच. तूच करता करविता आहेस, तू आम्हा सगळ्यांचा जीवदाता आहेस, तूच आमचं संरक्षण करणार आहेस. म्हणजे तूच पालन पोषण करणारा, सांभाळ करणारा, वाढवणारा, सर्व काही तूच आहेस. असं राजा सुग्रीव हनुमंतरायाची स्तुती करतात. जांबुवंता दिवान रवीर तिही वंदोनी श्रीरामचंद्र, करोनी सुग्रीवासी जोहार सभा सादर बैसली. नळ नील जांबुवंत, गज गवय गवाक्ष पनास, हे असे मोठमोठे जे वानर वीर आहेत, त्याचबरोबर बाकीची सगळी वानर मंडळी, त्या सर्वांनी रामरयाचं, लक्ष्मण दादाचं दर्शन घेतलं. राजा सुग्रीवाला नमन केलं. आणि सगळी वानर मंडळी सभेच्या ठिकाणी स्थानापन्न झालेले, बसलेले. आजच्या भागात आज आपण इथंच थांबू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय, श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी, जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. श्री अनंता मधुसूदना, पद्मनाभा नारायणा, जगव्यापका जनार्दना, आनंद घना विनाशा. सकल देवादि देवा, कृपाळुवाजी केशवा, महानंदा महानुभवा, सदाशिवा सहज रूपा. चक्रधरा विश्वंभरा, गरुडध्वजा करुणाकरा, शस्त्रपादा शस्त्रकरा, क्षीरसागरा शयना, कमल नयना कमलापती, कामिनी मोहना मदन मूर्ती, भवतारका धरत्याक्षिती, वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाई सगुणा निर्गुणा, जगत जनित्या जगत जीवना. वसुदेव देवकी नंदना,
बाळ रांगणा बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करत से विनमणी भवबंधनी सोडवावे हेची करत से विनमणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे केशवा नारायणा माधव गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्ध पुरुषोत्तम दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दन उपेंद्र हरिहर श्री कृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा भगवंत केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षण वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्ध पुरुषोत्तम दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दन उपेंद्र हरिहर श्री कृष्ण श्री विठ्ठल पांडुरंगा भगवंत श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल